श्री गुरुचरित्र अध्याय 40. शुष्क काष्ठाला पालवी फुटली. शिवभक्त शबराची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधार का. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात असताना एक अपूर्व घटना घडली. भार्गव गोत्राचा आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण होता. त्याचे नाव नरहरी. त्याला कुष्ठरोग झाला होता. श्री गुरूंची कीर्ती ऐकून तो त्यांच्या दर्शनासाठी आला. त्याने त्यांना वंदन केले. कुष्ठरोगामुळे त्याला किती तिरस्कृत जीवन जगावे लागत आहे ते सांगितले व म्हणाला, स्वामी, मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही दीन आर्तांचे मायबाप आहात. माझ्यावर कृपा करा. मला या व्याधीतून मुक्त करा, अन्यथा मी प्राणत्याग करीन. नरहरीचे ते निर्वाणीचे बोलणे ऐकून श्री गुरूंना करुणा आली. ते म्हणाले, बाबा रे, तू पूर्वजन्मी घोर पातके केली आहेस, म्हणूनच तुला कुष्ठरोग झाला आहे. आता मी सांगतो तसे कर, त्यामुळे तू पापमुक्त होशील, व्याधीही बरी होईल. पण हे काम मोठ्या भक्तिभावाने व पूर्ण श्रद्धेने करावे लागेल. नरहरीने त्याला होकार दिला. तेव्हा श्री गुरूंनी त्याला जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले, ही औदुंबराची फांदी 4 वर्षे येथेच पडून आहे. ती घेऊन संगमावर जा. तेथे भीमा तीरावर संगमनाथाचे मंदिर आहे. त्याच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेव. संगमात स्नान कर. तेथील पिंपळाची पूजा कर. पुन्हा स्नान कर. संगमावरून 2 कळशा पाणी आणून त्या कोरड्या फांदीला स्नान घाल. असे दिवसातून 3 वेळा करायचे. ज्या दिवशी या फांदीला अंकुर फुटून पाणी येतील, त्या दिवशी तू पापमुक्त होऊन पूर्ण बरा होशील. ते ऐकून नरहरीला मोठे समाधान वाटले. श्री गुरूंच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून त्याने ती फांदी उचलली आणि संगमावर गेला. ती फांदी संगमेश्वराच्या प्रांगणात रोवली. त्यानंतर श्री गुरूंच्या आज्ञेनुसार स्नान, अश्वत्थपूजा, पुन्हा स्नान व औदुंबराच्या शुष्क फांदीला 2 कळशा पाणी घालणे, या गोष्टी त्रिकाळ निर्धाराने करू लागला. तो काहीही खातपीत नसे. ही गोष्ट लोकांना कळताच ते त्याची चेष्टा करू लागले. ते म्हणाले, अरे, हे तू काय करतो आहेस? शुष्क काष्ठाला कधी पालवी फुटली आहे काय? तुझ्या पापाचे निवारण होऊच शकत नाही. म्हणून श्री गुरूंनी तुला हा उद्योग लावून दिला आहे. जा बाबा जा. या व्यर्थ परिश्रमांनी काहीही साध्य होणार नाही. तेव्हा नरहरी म्हणाला, मला गुरुवाक्य प्रमाण आहे. त्यांच्या वचनांना आजपर्यंत कधीही उणेपणा आलेला नाही, पुढेही येणार नाही. या काष्ठाला पालवी फुटेपर्यंत मी ही सेवा करणार आहे. त्यानंतर अनेकांनी त्याची समजूत घातली. त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण तो जराही विचलित झाला नाही. असे 7 दिवस लोटले. शिष्यांनी श्री गुरूंना नरहरीने अंगीकारलेल्या खडतर सेवाव्रताबद्दलची समस्त हकीकत सांगितली. तेव्हा ते म्हणाले, जसा भाव तशी सिद्धी. श्रद्धेचे सामर्थ्य इतके विलक्षण असते की तिच्या योगे काहीही अलौकिक घडू शकते. मी तुम्हाला स्कंदपुराणातील एक कथा सांगतो, त्यावरून काय तो बोध घ्या. नैमिषारण्यातील यज्ञसत्रात महामुनी सूत ऋषीवर्यांना अनेकानेक उद्बोधक प्रसंग सांगून ज्ञानदानाचे कार्य करीत होते. एके दिवशी गुरुभक्ती या विषयावर बोलताना ते म्हणाले, ऋषीजन हो, संसारातून सुखरूप तरून जाण्यासाठी गुरुभक्ती हाच एक सुलभ उपाय आहे. दृढ भावनेने गुरुभक्ती करणाऱ्यास अप्राप्य असे काहीच नाही. गुरुला मनुष्य मानू नये, त्याचे गुणदोष पाहू नये. गुरु हाच परमेश्वर आहे अशी दृढ निष्ठा ठेवून त्याच्या उपदेशानुसार वागावे. त्याची अनन्य भावे सेवाभक्ती करणाऱ्यावर भगवान शंकर नित्य प्रसन्न असतात. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देवता, वैद्य
भविष्यवेत्ता व गुरु यांच्या ठाई जशी भावना असेल तशीच फलप्राप्ती होते. याची साक्ष पटण्यासाठी मी तुम्हाला एक सत्यकथा सांगतो, ऐका. पूर्वी पांचाल देशात सिंहकेतू नावाचा राजा राज्य करीत होता. धनंजय हा त्याचा पुत्र. एके दिवशी तो राजपुत्र काही भिल्लांना बरोबर घेऊन निबिड अरण्यात मृगयेसाठी गेला होता. श्वापदांच्या मागे धावताना त्याची खूपच दमछाक झाली होती, म्हणून तो विश्रांतीसाठी थांबला. त्याने भिल्लांना पाणी आणण्यासाठी पाठविले. पाण्याचा शोध घेणाऱ्या त्यांच्यापैकी एका भिल्लाला अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले. गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते. ते त्याने उचलले. तेवढ्यात धनंजयही तेथे आला. तो त्याला म्हणाला, अरे, हे भग्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस? तो म्हणाला, लिंगपूजा करावी असे मला नेहमीच वाटते. ते अनासये सापडले. त्यातल्या त्यात बरेही आहे, म्हणून मी ते घेतले आहे. त्याचा भाव पाहून राजपुत्राला हसू आले. तो म्हणाला, ठीक आहे, तू याची एकाग्र चित्ताने रोज पूजा कर. भिल्ल म्हणाला, लिंगाची पूजा कशी करतात ते मला माहीत नाही. आता तुम्हीच माझे गुरु व्हा. मला लिंग पूजेचा विधी नीट समजावून सांगा. राजपुत्र म्हणाला, घरी गेल्यावर या लिंगाची स्थापना कर. हे लिंग म्हणजेच शंकर अशी श्रद्धा ठेवून तू आपल्या पत्नीसहित याची नित्य पूजा कर. रोज स्मशानातून नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर. याला बेलपत्रे, फुले वाहून धूप, दीप व नैवेद्य अर्पण कर. घरात शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही भक्षण करा. त्या दिवशी मृगया झाल्यावर भिल्लाने ते शिवलिंग आपल्या घरी नेले आणि पत्नीला म्हणाला, शंकर आपल्यावर प्रसन्न आहे, म्हणूनच हे शिवलिंग सापडले. आता गुरुच्या उपदेशानुसार याची पूजा करूया. त्याला पत्नीनेही संमती दिली. मग एका शुभदिनी त्यांनी त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली. त्याची नित्य नेमाने पूजा आरंभली. तो शबर स्मशानात जाऊन रोज नवीन चिताभस्म आणीत असे. एके दिनी चिताभस्म मिळालेच नाही. तो आसपासच्या 7-8 गावात पायपीट करून आला, पण उपयोग झाला नाही. तो निराशेने पत्नीला म्हणाला, चिताभस्म नाही तर पूजा कशी करणार? गुरुने सांगितल्याप्रमाणे पूजन झाले पाहिजे, अन्यथा ते व्यर्थच होय. तेव्हा शबरी म्हणाली, नाथ, चिंता कसली करता? चिताभस्मच हवे आहे ना, ते मी देते. तुम्ही मला घरात कोंडून ते पेटवून द्या. ते भस्म ईश्वराला अर्पण करा. या देहाचा कधीतरी नाश होणारच आहे. तो सत्कार्यासाठी उपयोगी पडला तर मला आनंदच आहे. माझे प्राण गेले तरी चालतील, पण शिवपूजेत खंड पडू देऊ नका. ते ऐकून शबराला धक्काच बसला. तो खिन्नपणे म्हणाला, हे तू काय बोलते आहेस? तू सुंदर आहेस, तरुण आहेस, अजून अपत्यही पाहिले नाहीस. मी तुझा घात कसा करू? त्यामुळे स्त्रीहत्येचा दोष घडेल. पुण्याऐवजी पाप लागेल. लोक मला नावे ठेवतील. शंकरही प्रसन्न होणार नाही. मी काय करू? शबरी आपल्या निश्चयावर ठाम होती. तिने त्याची समजूत काढली. शबराने मन घट्ट केले. तिला घरात कोंडून अग्नी लावला. त्या धडधडत्या अग्नीत शबरी जळून गेली. शबराने ते भस्म घेतले. त्या दिवशी तो शिवपूजेत इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्टही त्याच्या लक्षात राहिली नाही. तो शबर पूजा झाल्यावर आपल्या पत्नीला प्रसाद घेण्यासाठी हाक मारित असे. रोजच्या सवयीनुसार त्याने तेव्हाही हाक मारली. तशी ती लगबगीने आली आणि प्रसाद घेऊन घरात गेली. ते पाहताच शबराला मोठे आश्चर्य वाटले. हे स्वप्न आहे की सत्य त्याला काहीच कळेना. त्याने पत्नीला विचारले, हा काय प्रकार आहे? तू जिवंत कशी? घरही पहिल्यासारखे उभे दिसत आहे. ती म्हणाली,
मी काय सांगू, तुम्ही घराला अग्नी लावताच मला गाढ झोप लागली. मला खूप थंडी वाजत होती. तुम्ही प्रसाद नेण्यासाठी हाक मारलीत, ती ऐकून मला जाग आली. शबराने ओळखले, ही सर्व देवाची करणी. तोच काय आश्चर्य, भगवान शंकर त्यांच्यासमोर साक्षात प्रकट झाले. शबर शबरीने त्यांना अत्यानंदाने वंदन केले. तेव्हा शिव महाप्रभू म्हणाले, धन्य आहे तुमची भक्ती. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल. इहलोकी समस्त सुखे भोगून तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल. एवढी कथा सांगून श्री गुरु शिष्यांना म्हणाले, गुरुवचनांवर प्रगाढ निष्ठा पाहिजे. प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार फलप्राप्ती होत असते. त्यानंतर श्री गुरु संगमावर गेले. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर नरहरीला भेटले. तो श्रद्धेने शुष्क फांदीला पाणी घालत होता. तो त्याचा मनोभाव पाहून श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या कमंडलूतील थोडेसे जल त्या फांदीवर शिंपडले, तर काय आश्चर्य, त्या फांदीला तत्काळ पालवी फुटली. ते औदुंबराचे लहानसे झाड दिसू लागले. त्याच क्षणी तो ब्राह्मण कुष्ठरोग्यासारख्या महाव्याधीतून मुक्त होऊन सुदेही झाला. त्याने श्री गुरूंना कृतज्ञतेने साष्टांग नमस्कार घातला. त्याने श्री गुरूंची स्तुती असलेले संस्कृत नमनाष्टक म्हटले. त्यांना करुणावचनांनी आळविले. श्री गुरूंनी त्याला मठात नेले. त्याचे जोगेश्वर असे नवीन नाम ठेवले. त्याला मंत्रोपदेश केला. त्याच्या भक्तीचा गौरव करून त्याला आपल्या शिष्यांमध्ये मानाचे स्थान दिले. तुझ्या वंशात वेदशास्त्र संपन्न आणि गुरुभक्त पुरुष जन्मास येतील असा आशीर्वाद दिला. त्याला पत्नीसह गाणगापुरातच वास्तव्य करण्यास सांगितले व पुढे म्हणाले, तुला 3 पुत्र होतील. त्यापैकी एकाचे नाव योगी ठेव. तो माझी सेवा करील. ते ऐकून नरहरीला अत्यानंद झाला. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार तो पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिला. त्याचा उत्तम वंशविस्तार झाला. अध्याय 40 समाप्त. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने गुरुवरील निष्ठा दृढ होईल. शंकर कृपा करील.